कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी तुम्हाला एक सांगू का? अप्प्या अगं विचारायचं काय त्याच्यात, बोल की। अगं बोल की, बिंदास बोल। इथं आम्ही तुझे दोघं बाबाच आहे ना। आपण जेव्हा बाळाला इकडे घेऊन आलो होतो ना, त्याआधी पण मला बाळाच्या रडण्याचा आवाज आला होता। म्हणजे अप्प्या तुला आधीपासूनच वाटत होतं ती बाळ तुझं नाही म्हणून? हो, आणि मी तेव्हा पण अर्जुनला बोलले होते। अप्पे अगं या विचारात अडकू नये घरात म्हणून तर तुला इकडे घेऊन आलो ना। ते हिथं आलं तरी तुझं आपलं। बाबा मला तुमचा मुद्दा कळतोय। मला खरं तर हे सगळं बोलायचं नव्हतं इकडं, पण मला नाही राहवलं आणि मी परत बोलले। विनायकराव, अप्प्या म्हणलेली ते आठवतंय मला। जाऊ दे ना बापू आता। नाही नाही अप्प्या, असं कसं? अगं तू बोल की। नाही बापू, बाबा म्हणतायत ते बरोबर आहे, मला हे सगळं नाही बोललं पाहिजे। आधीच माझ्यामुळे लई काय काय झाले, आता परत नको। हा नाही म्हणजे अप्पे एवढं होऊन बी तुला वाटतंय तर नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असणार अप्प्या। तुम्ही दोघं आता परत नका ना असं बोलू, मग मला। नाही नाही अप्प्या, तू अजिबात मनात काय ठेवू नको, तू बोल, सांगून टाक तुला काय वाटतंय ते आम्हाला। बापू, बाबा, मला खरंच आतनं असं वाटतंय की बाळ आहे, बाळ जिवंत आहे। मला अर्जुनने लई प्रश्न विचारले, बाळ जिवंत आहे तर मग गेलो कुठं, हॉस्पिटलमध्ये काही झालं का? म्हणजे तुला तसं वाटतंय का? बापू मला आतनं वाटतंय हो। एकीकडे वाटतंय की अर्जुनचं पण बरोबर आहे ना, मला पटतंय, असं कसं होऊ शकतं? पण दुसरीकडे असं वाटतंय की नाही, बाळ आहे, बाळ जिवंत आहे। कदाचित ना बाळाचा जन्म झाल्यानंतर ते अर्जुन येईपर्यंत मधला जो काळ होता ना, त्यात काहीतरी झालंय हॉस्पिटलमध्ये, असं सतत वाटतंय। नाहीतर बाळ जिवंत आहे असं वाटलंच नसतं ना मला, मी खरं सांगते। आणि आता पण असंच वाटतंय, म्हणजे नक्की काहीतरी झालंय तिकडं असं। अप्पे आपण असं करूया, तुझ्या मनातली ना शंका एकदा दूरच करून टाकूया आपण। हो बाबा, पण कशी करायची? म्हणजे शोधू आपण। कसं शोधायचं? नाही नाही नको, अर्जुन आधीच लय चिडलाय, तो तर म्हणलाय या विषयावर तू परत बोललीस तर मी तुझ्याशी कधीच नाही बोलणार। अगं त्याचं सोड, त्याचं मी बघतो। म्हणजे आज त्याला असंही वाटतंय की नाही की तू इथं शेतात आली आहेस, आणि तुला जर असं वाटतंय ना की हॉस्पिटलमध्ये काहीतरी झालं असेल तर तू जाऊन तिथं बघून ये ना। आम्ही दोघं आहे का तुझ्या बरोबर? वय अप्प्या, अगं तुझ्या मनात काय आहे ना ते सगळं दूर होऊन जाऊ दे बाबा। काय आहे, वाटल्यास मी येतो तुझ्या संग। हो, पण तिकडे जर काही नाही सापडलं तर माझं वाटणं म्हणजे तिथं काय नाही सापडलं तर तुला त्रास होईल का अप्पे? हो, पण आतापर्यंत जे काही वाटतंय बाबा ते सगळं। अप्प्या अगं, पोर गमावण्याचं दुःख काय असतं ते मला माहितीये बाळा। मी तुझ्या मम्मीला बघितलंय अमोलदादाच्या वेळेला, पण कसं आहे अप्प्या, आता यातनं आपल्याला पुढे आलंच पाहिजे की ग। यालाच तर आयुष्य म्हणतात, जे काय आहे त्याला सामोरं जायचं। होय अगं, येणारी लोक कधी ना कधी आपल्याला सोडून जाणारच आहे, आणि त्याचा त्रास बी आपल्याला होणार हे मान्य आहे मला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।